इव्हेंट बघत होतो मी 15 Pro Maxचा 160. पण मोबाईल बापे लय महाग आहे बाबा, 1,60,000 रुपये. तिथं थांबून तिथं पिलर पाशी थांबलं ना, इथनं फोटो काढायचे. पण नाद करा फोटो आणि व्लॉगिंगला एक नंबर होईल. म्हणजे काय करू, 15 Pro Max घेऊ का? 1,60,000 रुपयाला आहे. कोण डोनेट करेल का पैसे मला? काय करू, कमेंट करून सांगा. मोबाईल घेऊ का 15 Pro Max? ते 15 Pro Max बघून घे तेवढं काय विषय. तेरी ही आंखों में डूबना चाहूं, तेरी ही यादों में सोना मैं पाऊं. सो हॅलो गुड आफ्टरनून गाईज. दिस इज शिवरकर अँड यू आर वॉचिंग द शिवरकर व्लॉग विथ अनदर व्हिडिओ. व्लॉगची सुरुवात केलेली आहे. गोडाऊनला आलतो सकाळच्या पारी नाही सॉरी दुपारच्या पारी, कारण 3 वाजलेले आहेत. गोडाऊनला आलतो, पाऊस चालू झाला. गोडाऊनवरून थोडं मटेरियल न्यायचं होतं. कसं न्यावं म्हणून काय केलं, रोडला एक गाडा अडवला डायरेक्ट अडवला. म्हणलो एवढं घ्या ना. आपण इथनं स्टील घेतलेलं रुद्र सेल्स भाऊ. आपल्याला स्टील स्वस्तात दिलं, ह्यांनी दिलं. ज्यांना स्टील पाहिजे नंबर बघा समोरच आहे, स्टील घेऊन या. सगळंच म्हणजे बिल्डिंगचं सगळं मटेरियल भेटतं यांच्या भाऊ. फुकाट प्रमोशन. आता त्याला फोन करतो 500 पाठव म्हणून. चल बरा चला पटापट बरा. तेवढंच आहे ना एक फक्त. सो गाईज, तुम्हाला अंदाज आलाच असेल काय आहे. हे शंकराची पिंड आहे. फक्त जरा हे अजून बनायची आहे फक्त. ते त्याला मेंटेनन्स आहे. आता ते घरी जाऊन तेच करायचं आहे, मेंटेनन्स करायचं आहे त्याचा. आणि मग दाखवतो तुम्हाला नक्की कशी आहे पिंड. हा पिंडाच्या वरचा भाग आहे. अजून लय काम आहे ते जास्त फ्लावर्सचं वगैरे. अर्लेच पाऊस आला. हा जा बसून माग, जा बसून माग. जा तुला भिजत जायचं होतं, जा. अरे जा रे. लोकांच्या पार्किंगला वाढणं करू नका. हा आपलं गोडाऊन आहे म्हणा, विघ्नहर्ता मित्रमंडळाचं गोडाऊन आहे. हो गाईज, अर्धा पाऊण तास झाला राव थांबलोय. आज पावसात जाय ना, फुल पावसात जाय ना. गोडाऊनला छत्री आहे का बघू, थांबा आपण. आपलंच गोडाऊन आहे, नाही तर तुम्ही म्हणता लोकांचे शटर उघडतो का काय? हे बघितलं का कसला कचरा झालाय गोडाऊनला. आपले भाऊ हे बघून लगेच कळणार आहे आपले. छत्री नाही वाटतं मला. दादा एक वेळ भिजल पण छत्री वापरायचं नाही. फोम शीट डोक्यावर घ्यायचं का? कोणतं न्यायचंय? फुलं आहेत ना त्याला. हा तेच न्यायचंय का? मग काय करायचं, जायचं का? हे न्यायचंय का बालाजीच? मग काय करू, शीट डोक्यावर घेऊ भाऊ असं आणि जाऊ. गरीबी वाईट आहे शेठ, तुम्हाला तर माहिती आहे. गरीब माणूस आहे आपण. सपोर्ट करा तुम्ही, मग होईल आपण थोडंफार. सध्या गरीब आहे आपण. आत्ता म्हणजे करंटली 24 वर्षापासून गरीब आहे मी. पुढचं सांगता येत नाही. फायदा गरीब हो गए थे लेकिन मरेंगे नहीं गरीब. लाल फुलं फक्त सायनीचे सुंदर पट्टा आहे. आपलं पान ते बालाजीचं नाही ते भाऊ. भूकले गाण लागले मला. गुडगुड व्हायला लागलं पोटात बाहेर म्हणजे. हा बरोबर बाबा. हा हेच आहे का? चला नाही घ्यायची, तिघ होईल की आपण तिघ. मी गाडी चालवली. गाईज बघितलं, छत्रीला पैसे नाही आमच्याकडे, त्यामुळे आम्ही काय केलं. हा दे एक साईड माझ्याकडं. हा गाडी वाजवतो. आयला रे, पावसाने अवघडच काम केलं आज राव. बरं चला. अर्धा त्यातलं. आता एक काम करू भाऊ, मी तर घरी जाऊन जेवणार आहे. मला भूक लागले परत. तर जेवाय जायचंय कुठं पावसाचं भिजत. बस
हा मी भेटू का बस तू बस हा बस बस हा म्हणजे मध्ये राहशील ताई अरे असं सरळ ना थांब 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 अरे असं कसं धरलंय ता तू पुढं धर तिकडं बाई मी बघायला लागली तू यार सगळी लोक बघायला लागली सगळी लोक बघायला लागली तोंडाकडे इज्जतीला बघायला लागलं आपल्या तर इज्जत आहे आपल्याला लय हस तू घ्या आपल्या हातात होते पुढं घे अजून माग लय घे पुढं काही विषय नाही कसले हसत आहेत लोक सो गाईज 5:30 वाजलेले आहेत पावसाने वाट लावली सगळी मूडच गेला डायरेक्ट डेकोरेशन करायचं मटेरियल आणून ठेवलं तिथंच ठेवलं अजून काहीच नाही केलं येऊन डायरेक्ट बसलो फ्लॅटवर वरती आणि 4-5 दिवस झाला ना बिझी शेड्यूल चालू आहे कंटिन्यू बाहेर कंटिन्यू डेकोरेशन येते गणपतीची तयारी वगैरे त्याच्यामुळे ना टी व्ही पाहिला नव्हता मी 4 दिवस झालं टी व्ही पाहिला नव्हतं म्हणजे ब्लॉग्स पाहतो मी नाही का की मोटिवेशन भेटतं ना आपल्याला ब्लॉग्स लोकांचे म्हणजे मोठ्या मोठ्या पब्लिकचे ब्लॉग बघून मोटिवेशन भेटतं 4-5 दिवस झालं टी व्हीच पाहिला नव्हता आज म्हटलं काय करू डेकोरेशन राहून दे जरा वरती आलो आणि ब्लॉग्स बघत बसलेलं सगळ्यांचे ब्लॉग बघितले 4-5 दिवस सगळ्यांचे ब्लॉग बघितले सो आत्ता पोरांचा फोन आला चिरागचा वगैरे खाली आलो या एक तर फ्लॅटमध्ये काहीच नाही अख्खं मोकळं झालेलं आहे काहीच नाही फक्त बसायला एक चेअर एक फॅन छोटा आणि एक टी व्ही म्हणजे एकदम काय म्हणतात प्रायव्हेट थिएटर टाईप झालेलं आहे पिक्चर बघायचं असेल मस्त यायचं इथं पिक्चर बघायचं खायचं प्यायचं निवांत झोपायचं सो जातो खाली जातो पहिलं घरी जातो फ्रेश होतो आणि पोरांच्यात जातो काय म्हणतात बघतो मंडळाचं काय तर नियोजन चालू वाटतं गणपती पाहायला जायचं आहे आय गेस इव्हिनिंगला बघू काय होतं अपडेट देतो तुम्हाला सो चला चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका करावं लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला जाऊया काय विषय आत्ता आला काय पोरं आहेत का आलो गेलाच नाही का आलंय का झोप आलते बाबा झोपलेलं मग काय कंटाळा गणपती बाप्पा मोरया अरे फोटोत भारी दिसतो म्हणजे व्हिडिओत ओके 160 पण मोबाईल बापे 5x रे 5x 5x झूम आहे डायरेक्ट हे ताई काय लेन्सच त्याला कॅमेरा 5x लय महाग आहे राव पण 1,60,000 रुपये इथं थांबून तिथं पिलर पाशी थांबलं ना इथनं फोटो काढायचे पण नाद करा फोटो आणि व्लॉगिंगला एक नंबर होईल म्हणजे आणि वाईट अँगलचा अजून वाढवलं हा का काय करू 15 Pro Max घेऊ का 1,60,000 रुपयाला आहे कोण डोनेट करेल का पैसे मला कोणतरी पैसे डोनेट करा आत्ता काय इव्हेंट बघत होतो मी 15 Pro Max चा चॅनलचं नाही चाललं थोड्या दिवसांनी असंच फिरायला लागणार आहे गाईज लेलो कुछ तो लेलो तसंच करायला लागणार आहे चॅनलचं पाहायला नाही तर पाहिलं पण काय करू कमेंट करून सांगा मोबाईल घेऊ का 15 Pro Max कर्ज काढून तसं नाही कॅश नाही घेता कर्ज काढून घेतो चार डोप लाव जरा हा रोड थोडा माग घे फक्त बांधलाय का धूप बांधलाय ना धूप लावलेच नाही का कालपासून धूप पण लावून टाक लाव 2-3 हा लाव
सो गाईज 11 वाजलेले आहेत आणि अचानक क्रेविंग्स व्हायला लागल्या काहीतरी खायचे चटपटीत. तुम्हाला तर माहिती आहे तर जवळपास 1.5 महिना झालं नॉनव्हेज हा प्रकारच नाही आहे, जवळपास पण नाही. तुम्हाला माहिती आहे आपण सनातनी एकदा स्ट्रिक्ट पाळतो सगळं. आता काय आहे ते गणपती उठल्यानंतरच, पण असं चटपटीत खायची इच्छा झाली. चिरागला म्हणलं चल जरा काहीतरी खाऊन चटपटीत. आता शोधतो काहीतरी काय भेटतंय बघू. खाऊ जेवलं होतं म्हणा, पण तरी पण तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला माज आहे ना, तो जातो काय. सो गाईज व्हेज व्हेज आहे, तुम्ही म्हणताल खाते चिकन व्हेज सनातनी. गणपतीत तर चुकून पण हात लावत नाही. सो हे काय जरा चटपटीत खायची इच्छा झाली ती. त्याला पहिलं म्हणलं बाबा वेगळ्या कढईत बनव, त्या कढईत नको बनवू, सेपरेट कढईत बनव. तेव्हा तिने सेपरेट कढईत बनवले. बघू आता कसं लागतंय, पहिलं चांगलं लागतंय का बघू, नाही तर मग दुसरीकडे जायला लागेल. तर अवघड काम झालंय. चौक बडीशीच आहे. सो गाईज खाऊन झालेलं आहे, थोडंच खाल्लं लाईट लाईट. तो म्हणतं मानलेलं भूक नाही एवढी, फक्त वरच्यावर नाही का टेस्ट येण्यासाठी तोंडाला. बदाम शेक पण पितो, आईस्क्रीम खातो नाही तर चौक बडीशी ते काय बदाम शेक देतो. आईस्क्रीम खायची हां गाईज, आईस्क्रीम खायची का तुम्हाला? तुमच्यातर्फे आईस्क्रीम तुमच्यातर्फे नाही, माझ्यातर्फे आईस्क्रीम देणार तुम्हाला. सबस्क्रायबर किती करा, 10,000 करा फक्त, मग सगळ्यांना आईस्क्रीम. हां ग्लास तर फुल क्वालिटी आहे बाबा, सवय नाही असल्या ग्लासची. सो गाईज बदाम शेक पण झाला. आता काय नाही, आता घरी. आता बाद झाला. असल्याच उत्मातानी अंगावर कर्ज आहे आमच्या. असेच उत्मात लय केलेले आहेत आधी, अंगावर लय कर्ज आहे. असंच आहे आपलं, कर्ज फिरज काढत राहतो, माज करत राहतो. पण आता नाही, आता शांती. आता ओम नमः शिवाय. चला जाऊ घरी, ऑलरेडी लय उशीर झालेला आहे, जवळपास 12 वाजलेले आहेत. घरी जाऊन बघू, पोरं म्हणतात असेल तर बसू, नाही तर कळते. तर गायब झालेलं दिसते अख्खाच्या अख्खा. आता आपण बी कल्टी देऊ, 12 वाजून गेलेले आहेत जवळपास. सो चला बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि ते 15 Pro Maxचं बघून घे तेवढं, काय विषय. डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून 100% सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय, गुड नाईट. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में